जय खंडेराय मित्रांनो. तर आज आमच्या टूरची सुरुवात आम्ही केली जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाने. सकाळीच आज आम्ही शनिवारी जेजुरी गडावर येऊन पोचलो होतो. इथून आल्यावर समजले की गडावर जायचे दोन रस्ते आहेत. एक म्हणजे ज्यावर जास्त पायऱ्या आहेत आणि एक दुसरा म्हणजे जो आहे ज्याच्यावर कमी पायऱ्या लागतात. तर आम्ही हा डाव्या साईडचा मार्ग घेतला ज्याच्यावर पायऱ्या खूप कमी आहेत आणि गडावर चढायला सुरुवात केली. गडावर चढता चढता गडाच्या दोन्ही बाजूला खंडेरायाच्या पूजेसाठी जे साहित्य लागते त्याचे असे मोठमोठे मस्त दुकान आहेत ज्याच्यामध्ये विविध वस्तू ठेवलेल्या आहेत. प्रामुख्याने इथे भंडारा मिळतो आणि भंडाऱ्याने प्रत्येक दुकान सजलेलं होतं. भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये असा पूर्ण गड न्हावून निघाला होता. खंडेरायाच्या दर्शनाला जात असताना चारही इकडे पूर्ण गड असा पिवळा झालेला होता की जणू हा गड सोन्याचाच बनलेला आहे. आता तुम्ही टी व्हीमध्ये बघत असाल की नववधू वराला असं उचलून घेऊन जातात ना, तर तेही आम्ही इथे येऊन अनुभवलं. दुरून दुरून येणारे भाविक आणि भक्त आपल्या म्हणजे नवदाम्पत्य आपल्या वधूला अशा उचलून कमीत कमी 5 पायऱ्या तरी गडाच्या चढतात आणि ते बऱ्याचदा आम्ही टी व्हीवर बघितलं होतं, पण आज गडावर येऊन प्रत्यक्षातही बघितलं आणि अनुभवही घेतला. गडावर चढताना आमच्या मनात एक वेगळाच उत्साह होता. सुट्टीचे दिवस असल्यामुळे गडावर भाविकांची गर्दीही खूप होती. अर्ध्या रस्त्यात आल्यावर गडाच्या प्रवेशद्वाराचे असे दर्शन झाले आणि पायऱ्या एकदम अशा सरळ झाल्या, म्हणजे चढ एकदम सरळ झाला. शेवटी आम्ही येऊन पोचलो खंडेरायाच्या मंदिरासमोर. जेजुरी गडाचा आकार हा शिवलिंगासारखा असल्यामुळे जेजुरी गडाला आपल्या इकडे म्हणजे पृथ्वी तलावरचे दुसरे प्रति कैलाश म्हणूनच ओळखल्या जाते आणि भाविकांनी उधळलेल्या भंडाऱ्यामुळे जिकडे तिकडे गड असा सोन्याने सजवल्यासारखा पिवळा गड दिसतो. सुट्टीचे दिवस असल्यामुळे भाविक जास्त असल्यामुळे दर्शनासाठी खूप लांबच लांब रांगा लागून होत्या. इथे दर्शनाची 2 प्रकारची सोय करण्यात आलेली आहे. ही जी लांब रांग तुम्ही बघताय ही आहे मोफत दर्शनाची रांग, ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे लागणार नाही आणि रांगेमध्ये लागून 5 ते 6 घंट्यात दर्शन होईल. आणि एक दुसरी रांग आहे, म्हणजे आपलं जर कमी वेळेत दर्शन घ्यायचं असलं तर या लाईनीमध्ये लागून तुम्हाला ₹500 प्रति व्यक्ती प्रति भाविक पावती फाडूनच तुमचं अर्ध्या 1 घंट्यात दर्शन होते. आम्हीसुद्धा याच रांगेत लागलो कारण की आम्हाला पुढेही जायचं होतं. तिथून निघाल्यावर भंडारा उजळवण्यासाठी ही जी पूजा सुरू आहे याचाही अनुभव आम्ही घेतला. महाराज इथे खंडेरायाची स्तुती गाऊन खंडेरायाच्या नावाचा जल्लोष आणि घोषणा करून भाविकांनी आणलेला नवीन भंडारा उजळवून देतात. जिकडे पाहाव तिकडे खंडेरायांचे भाविक आणि भक्त दिसले होते आणि त्यांनी उधळलेल्या भंडाऱ्यामुळे जिकडे तिकडे असं पूर्ण वातावरण असं भक्तिमय झालेलं होतं. खंडेरायाच्या मंदिरात आल्यावर खंडेरायांच्या मंदिराचे जे आहे गडाचे जे आहे काही डेव्हलपमेंट सुरू असल्यामुळे बराचसा काही भाग बंद होता, पण त्यामध्ये आम्हाला दिसल्या या भव्य दिव्य दीपमाळा ज्या काही आजकाल पाहायला भेटत नाही, त्या जुन्या काळातच ज्या बनवल्या त्याच आज पाहायला भेटतात. आणि इकडे आम्ही खंडा बघण्यासाठी गेलो असताना तिकडेचं डेव्हलपमेंटचं काम चालू होतं, त्यामुळे तिकडे प्रवेश बंद होता. मग आम्ही पूर्ण गड फिरलो. गड फिरून आम्ही येथे असलेल्या जुन्या पुरातन वस्तू बघितल्या. त्यामध्ये काही भव्य दिव्य अशा कोरीवकाम केलेल्या मूर्त्या होत्या आणि या प्रकारे आमचं खंडेरायाचं दर्शन पूर्ण झालं. येळकोट येळकोट जय मल्हार.